आमदार माननीय श्री आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री ओमप्रकाश दादप्पा तथा सर्वांचे लाडके काका कोयटे आणि सर्व नगरसेवक यांना शुभेच्छा देण्यासाठी हा खास कार्यक्रम प्रस्तुत करत आहोत। महाराष्ट्राचा हास्य विनोद आणि संगीत कार्यक्रम। या कार्यक्रमात मी अपूर्वा गोरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। चला तर मग पुढच्या कार्यक्रमाला वाटचाल करूया। आपल्या सर्वांचा लाडका गायक कोण बरं? तुम्हाला माहिती आहे कोण आहे? सारेगमप विजेता, इंडियन आयडल रनर अप, अमेझॉन प्राईम वरील आय पॉप स्टारचा पहिला विजेता, 150 वरील 150 गाण्यांपेक्षा जास्त पार्श्वगायन आणि असंख्य मराठी हिंदी चित्रपटामध्ये म्युझिक डायरेक्टर म्हणून आणि कंपोजर म्हणून काम करणारा आपल्या सर्वांचा लाडका आणि माझाही लाडका रोहित राऊत। जोरदार टाळ्यांनी त्याचे स्वागत करूया। हाय रोहित। हॅलो, नमस्कार 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 नमस्कार। एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी झाल्या पाहिजेत। माहितीये मला थंडीनं हात सगळे खिशात चाललेत, पण बाहेर काढा, टाळ्या वाजवा, तेवढीच ऊर्जा आम्हालाही मिळेल। एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं। कोपरगावचा आवाज मुंबईपर्यंत गेला पाहिजे। वाजवा की अजून जोरात। हा ये बात। सगळ्यांच्या फोनचे फ्लॅशेस ऑन करा बरं। एवढी जनता आहे, आज जरा तारे आपल्याकडे कोपरगावात आणले। थँक्यू सर। कसलं भारी दिसतंय। हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा आम्ही आता ड्रीमिंग। हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा आम्ही आता ड्रीमिंग। हो असतो गाच स्माइलिंग, बघता तुला मन जंपिंग, वाटे हवे हे गोड फिलिंग। असतो गाच स्माइलिंग, बघता तुला मन जंपिंग, वाटे हवे हे गोड फिलिंग। धुंद धुंद क्षण सारे, हलते हलते फुलणारे, फिरुनी ओठांवरती गे तुझेच गाणे। धुंद धुंद क्षण सारे, हलते हलते फुलणारे, फिरुनी ओठांवरती गे तुझेच गाणे। सध्या मोबाईलचा वापर इतका वाढलाय की लोकांना मोबाईल शिवाय काय करमतच नाही। म्हणजे किचन मध्ये चपाती लाटत असणारी बायको हॉलमध्ये बसल्या नवऱ्याला व्हॉट्सअपवर विचारते का चपात्या किती खाणार, आणि नवरा हॉलमधनं उत्तर देतो 2 चपात्या खाणार। त्या मोबाईलचा इतका वापर वाढलाय म्हणून मी खास मोबाईलसाठी एक ऑफर घेऊन आलोय। ऑफर ऑफर ऑफर, बंपर ऑफर, बंपर ऑफर। काय लोक आहेत, वा 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 वा, एवढी लोक भाई, एवढी मोबाईल तुम्ही ते कॉमेडीवाले तुम्ही प्रसाद खांडूकर? नाही खांडूकर नाही हो, कुठले खांडू? खांडेकर काय आम्ही तुमचं रोज बघतो। तुमचं बघितल्याशिवाय मला जेवणच जात नाही बघा। ऐका दादा, पूर्ण वाक्य बोला, काहीतरी वेगळा अर्थ निघतो। नाही, एक फोटो काढायला काय? हा फोटो? हा या ना, काढूया। काढा। म्हणजे माझा फोटो काढा।
मी फोटो काढू? हा अरे बायकोला जाऊन सांगेन ना, प्रसाद खांडूकरांनी फोटो काढला. खांडूकर ना, खांडूकर नाही ते खांडेकर आहे. ते जरा हे आहे ना, मी एक्साइटेड आहे ना. काढा ना, काढा ना. द्या माझ्याबरोबर फोटो. त्याला आता मागे लागलाय तेवढे तर काढू या. मी मागे लागलोय? आता तुम्हीच बोला काढा म्हणून. काढा काढा काढा, लाजू नका, काढा. ते केस हे करा. हे काय करताय तुम्ही? केसांना हात नका लावू. नाही, चांगले दिसत नाहीत ते सेल्फी मध्ये. असेच बरे आहेत ते. ऐका, नका असेच आवडतात मला, कळलं? ते इकडनं थोडं टक्कर असू दे. असं करा, हात टाकू का इकडे? काय करताय? का बायको आहे? द्या. हे घ्या. हायला स्पेसच नाही, डिलीट. डिलीट? हा काय कशाला आला तिकडे? ते तुम्ही ऑफर काहीतरी बंपर ऑफर हा म्हणजे ऑफर बद्दल ऐका. हा बंपर ऑफर आहे, बंपर. बंपर दिसतोय, ऑफर दिसत नाही. बंपर नाही, डंपर आहे, खाली अंगावर. कॉमेडी केली तुमच्या. कशाला करताय? तुम्हाला खरंच ऑफर मध्ये इंटरेस्ट आहे? ऑफर पाहिजे. आमच्याकडे 500 रुपयात 5G रिचार्ज आहे. 500 रुपये 5G? 250 देता काय? भाजी घ्यायला आलात? अहो 5G आहे, 5G आहे. अरे 500 5G आहे तर 250 2.5G द्या ना. 250 अपमान करून मिळेल, चालेल का? हाय तुम्हाला खरंच ऑफर मध्ये इंटरेस्ट आहे? हाय मला सांगा, तुम्हाला काय काय येतं? मला बघा, केस येतात, दाढी येते, मिशी येते. नाही साहेब, तुम्हाला कळत नाहीये. अरे देवा, काय काय येतं म्हणजे काय काय येतं? अच्छा, काय काय येतं म्हणजे ते तसं मला काय काय येतं. हा. मग तसं मग आळस येतो मला, झोप येते, कंटाळा येतो, खोकला पण येतो. नाही हो, हो. खोकला चालेल हो, तुम्हाला? ऐका ना सर, नाही तसं नाहीये. तुम्ही जरा लांब उभे राहा प्लीज. काय काय येतं म्हणजे काय काय येतं? काय काय येतं म्हणजे काय काय कसं काय काय? येतं? मग मला ते इलेक्ट्रिसिटी बिल येतं, आपलं गॅस बिल येतं, मेंटेनन्स बिल तर एवढं येतं. बापरे बापरे, मेंटेनन्स हो हो हो. हॅलो 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 आला? कलाकाराचा आवाज दाबू नको रे. अहो, काय 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 येतं म्हणजे अंगात कलागुण काय आहेत? अच्छा, मग तसं बोला ना तुम्ही. कलागुण काय काय येतात? मग आपल्या मिमिक्री येते. मिमिक्री येते? मग तुम्ही आवाज काढून दाखवा, मी ओळखतो. बघा, हा. लगेच ओळखाल तुम्ही. माँ, तुम मुझे भूल जाओ, मैं ये होने नहीं दूंगा, और मैं तुम्हें भूल जाओ, ये हो नहीं सकता. बाबू भाई, ओळखलंय मी, वर्षा उसगावकर. वर्षा उसगावकर का करेल? मग कोण होतंय? बाबू भाई, सुनील शेट्टी आहे. हो. सुनील शेट्टी आहे की नाही? हा, सुनील शेट्टी होते. मग? हो हो, ओके ओके. तुमचं लय झालं आता. आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार, हा? आणि माझ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं ना, आयोजकांकडनं 2 लाख रुपये मी तुम्हाला देणार. सुजय दादा कुठे? सुजय दादा आहेत ना? सगळे आहेत ना इकडे? हा, सगळे विचारा. विचारतो. हे काय आहे? हे आता काय पण करायला लागल्या तुम्ही. तुम्ही काय पण केलं ते चालतं. हे काय आहे सांगा? हे तुम्ही काहीतरी जादू करताय. चल, मग हरलात. हरलो. 3 माणसं शॉवर घेत आहेत. हे शॉवर खाली आंघोळ हा, करतात? 3 माणसं शॉवर खाली आंघोळ करतात. आता दुसरा प्रश्न, हे काय? आता 2 माणसं शॉवर खाली आंघोळ करतात. चूक. हरलो. माणसं 3च आंघोळ करतायत. हा माणूस साबण घ्यायला खाली वाकलाय.
हे तुम्ही काही बोलायला लागलात आता. नाही 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 नाही, आता तिसरा प्रश्न हा जरी तुम्ही बरोबर दिलात ना, ह्याचं उत्तर 2 लाख रुपये आयोजकांकडनं. हे काय? 3 माणसं शॉवर खाली आंघोळ करतायत, हं? त्यातले 2 भांडतायत. तर चूक, मग हरलात. 3 माणसं शॉवर खाली आंघोळ करतायत, पण हा माणूस जो साबण घ्यायला खाली वाकलेला तो याला साबण चोळतोय पाठीला. हे काही बोलताय तुम्ही. काही बोलताय काय नाही, तुम्हाला काही आलेलं नाहीये. आयोजकांनो 2 लाख रुपये माझ्या अकाउंटवर ट्रान्सफर करा. ए, ए, चल, ए, चल. ए, ए. चल, निघ, मला नाही बोलायचं. कुठच मावन हाती भिगावन ऐकतो येड मन हे असं कठावन धडधड उसरण हुरहुर पिसरण त्यात खुळा एका जागी कुठच ठरण जागत राहतो एकट गात सपान बघत हे मन धावतया तुझ्याच माग डोरतया तुझ्याच साठी जाव जिथं कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याच साठी जाव जिथं कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे सावळणी जांभळ हसू काळीज तरी बी तुझ्याच नाव तुझंच गाव तुझीच असो जाव तरी दूर कसर जाव सावळणी जांभळ हसू काळीज तरी बी तुझ्याच नाव तुझंच गाव तुझीच असो जाव तरी दूर कसर जाव तुझ्या तिरतेची रंगरते ही तुझी माझी कळण काही सांगून किती वाटल्या जीवाची घाई मन धावतया मग डोलतया तुझ्याच साठी जावजत तिथं नाव येईल तुझंच बटे धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याच साठी जावजित कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याच साठी जावजित तिथं नाव येईल तुझंच बटे थँक्यू सो मच. या धुरात काहीतरी काळं दिसतंय, बरं वाटतं. वा वा वा, काय कळत नाही मला का लपवतोय हा माणूस. अहो मंडळीत थांबा, हे जाऊ दे, हे लपडे. इथून बोलतो, इथून. हा तर मंडळी काय झालंय माहितीये का, माझा मित्र आहे ना, 1 नंबर फुकटे. बारसं म्हणू नका, लग्न म्हणू नका, काही काही काम असेल, इथं पण आला असेल फुकट खायला. फुकट आई शपथ सांगतो त्याला मी इथंच असेल कुठेतरी, तो बोलवतो त्याला. थांबा, कुशल, ए कुशल, कुशल, आला 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 आला. गणपती बाप्पा मोरया. काय भावड्या, कसा आहेस गड्या? अरे मी मस्त मस्त. ते फुकट्या म्हणलास ते कुणाला? फुकट्या नाही म्हणलं मी, हा, फेमस. माझा मित्र फेमस आहे हा, असं म्हटलं. नक्की का? विचार तू.
एक मिनिट, हा फुकट्या म्हणला का फेमस म्हणला हो? इकडचे फेमस म्हणतायत, इकडचे फुकट्या म्हणतायत. इकडचे तुझ्या माहेरचेकडचे आहेत करे? माहेरचेच आहेत ते. होय काय? मग क्या बात आहे. गड्या कसा आहेस पण? मी मस्त. वा वा वा. कुठं होतास कुठे एवढे दिवस तू? माझं सोड, तू कुठं होतास ते सांग. मी ते हे चीनला गेलतो. अच्छा, चुनाभट्टीला. चीन रे, चीन देश आहे त्यो. अच्छा, तिकडं ते तसं बोलतात ते मनशो सुबी होय. ते फक्त मंचाव म्हणलंस ना तेवढंच काय ते चायनीज वाटलं. पण एनिवे त्या चीन मध्ये गेलतो मी. कशाला? अरे ती चीनची भिंतही नाही का, ती चंद्रावरनं बी दिसती बघ. हा हा. ते रंगवायचं कॉन्ट्रॅक्ट मिळतं मला. काय? हा, अख्खी भिंत एका तासात रंगवलीनी परत आलो. एका वर्षात? एका तासात. एका तासात? एका तासात गड्या. कशी काय? काय केलं, एवढा असा टोप घेतला हा बघ. हा, तेवढा तर लागणारच. हा बघ एवढा. हा, आणि एवढा कलर घेतला बघ. तेवढा तर कलर लागणार. तू काय फोडणी देतोस काय रे? एवढी एवढीशी घेतोस ते? टेक्नॉलॉजी असते बाबा. अरे हा, चीन आहे ना, बरोबर. आता ए आलंय बाबा साधं. AI आलंय, बरोबर. मग हा. आणि काय केलं, टोपात कलर टाकला, खालून लावली आग. आग. रंगाचं झालं बाष्पीभवन. हा. हे रंगाचे ढग तयार झाले. अरे देवा. मग एक लांब काठी घेतली, हा पुढे एक खिळा लावला हा. आणि माग आता काय बघा काय? असं ढगाला केलं, कुचक कुचक. कसं? हे बघ, कुचक. दे इकडं. कुछ. अरे किती वेळ लागतो? अरे तू काय पागल आहे का? काय? अशी ढगाला भोकं पाडली, भदा 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 रंगाचा पाऊस आला, अख्खी भिंत एका तासात रंगोलीने परत आलोय. आईला फेकायला पण काय तर लिमिट लागतं. ए, नाही, नाही. काय यासाठी पैसा कुठून आणलास तू? टाकसाळ आहे आपली. म्हणजे नोटा छापायची मशीन आहे आपल्याकडं. काय? इकडनं कागद टाकलं, तिकडनं नोट बाहेर. हा? नवीन नोट छापली आपण आता, कितीची? 507 रुपयाची. ए गप्प बस. 100 असते काहीतरी. 500 नोट असते का? 507. इकडनं बघितलीस की 507, उलटी करून दिलीस की 705. तीच तुला दाखवायला आलतो. तू कुठं होता? हा, मी हा, मी इथं नव्हतो. तेच कुठं होता? मी ते हे आपलं हे अमेरिकेला गेलतो. अमरावतीला काय काम काय कर? मारीन धरून काय पण ऐकतोस? अमेरिका. अमेरिकेला कसा गेलता? बसनी. बस जाते अमेरिकेला? हा, म्हणजे काय? काय नंबर काय राहतो? 982010. मोबाईल नंबर आहे तुझा? अरे 9820 हा नंबर आहे. अच्छा. हा. आणि काय रूट काय राहतो अमेरिकेचा? ठाणे. ठाणे? तिकडचा देश आहे ना तो. तिकडचा? हा, ठाणे. अयो बाप. समुद्र हायवे. अयो, काय 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 अरे काय? एवढं सगळ्यांना कळलं, तुलाच नाही कळलं? मला नाही कळलंय. अरे समुद्र बघी. समृद्धी आहे. अरे अमेरिकेचे रस्ते काय गडकरी साहेबांनी बांधलेत का? अरे तिकडं ते बोलताना हसायला येते. अच्छा. तसंच बोल पाहिजे. समजा तिकडं अमेरिकेचं. नंतर नाशिक. नाशिक तिकडचं तिकडचं आहे. नाशिक. मग शेळी. हा, शेळी. शिर्डी. अरे नाही रे, पुढं बोल तुम्ही ऐकताय. बोल बोल. हा, नंतर खोपगाव. कमाल कमाल ऍड्रेस अमेरिकेत. कमाल. हा, पुढं सांग. मग काय माहिती का, तिथे जाता जो वळते बस वळती, हा. तिला जाऊ द्यायची. अरे. आपण उतरायचं थपाक. हा समोर एक गल्ली आहे, हा तिथं गेट आहे, हा. तिथं आहे अमेरिका. ही अमेरिका कोपरगाव पासून एवढ्या जवळ आहे होय? जवळ म्हणजे थोडे दिवस थांब. आशुतोष दादानी नाही कोपरगावची अमेरिका केली ना, तर आपलं नाव नाही. नाही, दादा करतील, खात्री आहे आम्हाला. मग तू तिकडं दादा आम्ही पण सोबत आहे बरं का. तर मला काय म्हणायचंय, तू कशाला अमेरिकेला गेलता ते सांग.
अरे तो गल्ली आहे ना गल्ली हा. तिथं गेट आहे गेट गेट आहे. त्या गेटवर कोण उभा होता कोण उभा होता? बिल गेट्स. तो काय करत होता तिकडं? अरे मला विंडोज पाहिजे होते ना. अरे येड्या, मग इकडं सेकंड हँड मार्केट मधनं घ्यायचे ना विंडो, दरवाजे, खिडक्या. तुला काय पाहिजे? तू यारायस का? काय? ते नाही रे, मग? ते कॉम्प्युटर मध्ये लागतं बघ. कम्प्युटर रे. हा तेच रे. काय? त्याच्यात लागतं ना ते सॉफ्टवेअर आहे रे ते. कुठलं? विंडोज असतं विंडोज. अच्छा. ते बोललो बिल्याला म्हटलं बिल्या हा. मला हे पाहिजे विंडोज लेटेस्ट पाहिजे. ते- ते- Latest? हा लेटेस्ट एकदम. जबरदस्त. त्याने दिले 2-4 मला. काय सांगतो? हा मी त्याला म्हटलं हे बिल्या हा, किती पैसे झाले? बिल्या त्याला. बिल गेटला बिल्या. अरे माझा मित्र आहे ना तो. मैत्रीत चालतंय का? हा, मग. मैत्रीत चालतंय. बोललं बिल्या याचं काय झाले पैसे सांग. हा. तू काय बोलला माहिती का मला? काय म्हणलं? भाऊ राहू दे जा. बिल गेट. बिल्या कान फडत मारीन. त्याच्या मित्र आहे ना तो. मैत्रीत चालत. बोल मैत्री वेगळी व्यवहार वेगळा आहे. करेक्ट आहे. व्यवहार वेगळा मैत्री धंदा वेगळा बरोबर. तर मी त्याला बोललो बिल गेट्स हा, नीट ऐक तू. हा, बोललो बिल गेट्स हा, मी तुझ्याकडून विंडो घेतली हा. तू बिल घेच. कसं परत एकदा सांग. बिल गेट्स बिल गेट्स. मी तुझ्याकडून विंडो घेतले आहा. तू बिल घेच. क्या बात आहे. असे पैसे दिले आहा. ते विंडोज घेतले आणि माग इथं आलो. जरा एवढ्यासाठी चुकामुक झाली राव आपली. काय झालं? एवढ्यासाठी काय? तू अमेरिकेला जिथं उतरला की नाही, हा. त्याच बसमध्ये मागच्या दरवाजान मी आज चढलोय. फॉर नेक्स्ट स्टॉप कुठलं? साऊथ आफ्रिका. अच्छा अच्छा सातारा ए, साऊथ आफ्रिका देश आहे त्यो. साऊथ. अच्छा अच्छा ते तिथं ती लोक असतात ती कशाला तू साऊथ आफ्रिकेला जाऊ नको हा. हा, तुला तिकडून पण हाकलतील. आरती करताच आहे. हा इथं आला म्हणून बिबटे फिरतात सगळीकडे. हा मग तिथं कशाला गेलता? साऊथ आफ्रिकेला. अरे तिकडं वाघांचा सुळसुळाट केवढा वाढलाय. काय सांगतोस? म्हणजे काय तुला सांगू. अरे असा बस मधनं उतरलो हा. आणि समोर बघतो तर काय काय? वाघ. हा वाघ माझ्याकडे बघ, हा मी वाघाकडे बघ. हा वाघ माझ्याकडे बघ, हा मी वाघाकडे बघ. हा. असा मी बंदुकीला हात घातलाय. आता मेलाच वाघ. बंदूक नव्हती माझ्याकडे. अरे मग कुठं होती? ती बायको सध्या कापड वाळत घालायला वापरते. आला, 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 आला. पण मी घाबरलो नाही. हा, कशाला घाबरायचं? मी असा पिस्तूलला हात घातलाय. आता मेलाच वाघ. पिस्तूल पण नव्हती माझ्याकडे. अरे मग कुठं होती? सध्या बायको लायटर म्हणून वापरते घरी. पण मी घाबरलो नाही. हा, कशाला घाबरायचं? हा? मी काय केलंय, पट्ट्याला बंदुकीची एक गोळी होती. हा ती गोळी बाहेर काढली. हा ती गोळी अशी वाघासमोर धरली हा. आणि म्हणला वाघ ह्या. सकाळ संध्याकाळ दुपार 3 वेळा घे. काय मान वाघाला एवढीशी गोळी दाखवते. काय औषधाची गोळी वाटली अरे का? केवढी दाखवतेस? ही आडवी बघ केवढी आहे. अरे माग बघितलीच नाही. घालू का मग? हा केवढी आहे बघ ना. अरे खूप मोठी आहे. मग? हा अरे तो वाघ चवताळलेला चवताळलेला. माझ्याकडे बघत होता. मग? मी अशी गोळी धरली हा. आणि म्हणला वाघ ह्या. हा ढिसक्या बरं का. मग वाघ जागच्या जागी ठार त्याच्या आईला त्याच्या. या, ते बघितलं त्याच्या बायकोनं. मग? मिसेस वाघिणीनं. परत यावा. ती तिकडनं धावत आली. आई ग. म्हणली आय, 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 धानी. आय. हातातल्या बांगड्या फोडल्या खुळ. कपाळाचं कुकू पुसलं खाचा. हे उसावाला गाणं गोत सार आधार कुणाचा नाही. दादा माझं धनी, दादा माझं हे वाघ, वाघ, वाघ. हे गाल्या भुई परिजीन अंगार शिवाला दादा माझा धनी, दादा माझा दादा. वहिनी हा? नको काळजी करू मी हाय ना. ऐ! ते तसं तुला काही जोक सुचायला लागले का? तसं हा? अरे वाघ मरून पडली. मरून पडले. वाघीन चवताळलेली. चवताळलेली. ती रागानं माझ्याकडे बघ. हा मी तिच्याकडे बघ. हा. ती माझ्याकडे बघ. मी तिच्याकडे बघ. जास्त बघू नको प्रेमात पडशील. नाही म्हणजे काय तसं चाललंय? नाही रे म्हणजे बंदूक नाही गोळी नाही ते सगळं झालेलं तुझी हातभर फाटलेली ए! चप्पल चप्पल चप्पल. राग म्हणजे काय म्हणजे काय साधा आहे का काय? मग, मग. बंदूक नाही, पिस्तोल नाही, एकुलती एक गोळी ती पण खपली. हा. पण मी घाबरलो नाही. कशाला घाबरायचं? मी पाकिटाला हात घातला. पाकीट? पाकिट बाहेर काढलं. पाकिटातून बंदुकीचं लायसन बाहेर काढलं.
ते लायसन वाघिणीला धावलं आणि म्हणलं वाघिने ढिशक्या बरं का. मग वाघीण जागच्या जागी ठारते जायला त्याच्या. हो अशी असती शिकार. बापरे बाप. तुला शिकायची का हा शिकार शिकायची. ए नाही नाही बाबा, अरे शिक. नाही अरे सिंपल असते त्याला काय. नाही रे बाबा. बायकोला मारायला कामाला येईल. हा मग शिकव. अयो काय लोक हसली इकडं. बायकोला मारायला कामाला येईल म्हटलं. शिकारी शिकणारे लय लोक दिसतात इकडं. शिकवतो तुला. हा हा चल ये. हा उचल बंदूक उचल. हा बंदूक. हा आणि अय काय अरे मोठी बंदूक आहे. अरे सॉरी या उलटी धरली होती. हा. अरे या. आता दोनाचे चार झाले. ए! हे म्हणजे रिव्हर्स गोळी परत आली असती दोनाची चार. मेला असतो ना. अशा अर्थाने. चल उचल बंदूक. हा, उचल. समज समोर वाघ आहे. जाऊ दे त्याच्या ए! हाराला भीती. हे वाघ म्हणजे हे समजायचंय ना गड्या. अच्छा, ते समजायचं. खोटे खोटे समजायचंय. हा ओके ऍझ्युम करायचंय. हा चल उचलली बंदूक. हा हा समज समोर वाघ आहे हा हा. आणि घाबरायचं नाही. ए, जा, मी घाबरतो. हा, ए, तेच म्हणला. तर समज समोर ऐक ना घाबरू नको ना. काय, अरे तोंड बघा आरशात, मी कशाला घाबरू. हा तेच तेच. हा. तर अरे घाबरू नको ना यार. अरे नाही ना घाबरत. मग ते हात का कापतायत. अरे ती वेळ झाली ना शिकारीची. शिकारीची वेळ झाली. इकडे ये. हा, मग? उचल बंदूक. हा, हा. समज समोर वाघ आहे. हा. वाघ तुझ्याकडे बघतोय. तू वाघाकडे बघायचं. वाघाकडे बघायचं. बघतोय बघतोय. वाघ तुझ्याकडे बघतोय. हा, डोळे उघड. उघडलेच आहेत. हा वाघाकडे बघायचं. हा, वाघ तुझ्याकडे बघतोय. हा, तू वाघाकडे बघायचं हा, आणि नेम लावायचा हा. तो डायरेक्ट त्याच्या गंडस्थळावर. कुठं? गंडस्थळावर. कुठं असतं ते? काय हे गंडस्थळ. कुणाच. वाघाच. वाघाचं काय म्हणलं तू. अरे देवाला काय गंडस्थळ अरे गड्या. इथं असतं. इथं असतं. अरे दोन भिवयांच्या मध्ये असतं ना राव. हा, हा. गंडस्थळ हे असतं. इथे इथे. काय माणूसच का काय कोण तू. नाही बरोबर बरोबर. चल ये शिकार शिकायची ना. नाही नको नको. का लय शोध ए? हे नको रे बाबा. जा दे तिकडे. काय माणूस आहेस रे तू. अरे शिकार करायची म्हणजे कसं त्याला मर्द पाहिजे. मर्द. अरे हा. मर्द को कभी दर्द नहीं होता. हा. फक्त थोडी कळ आती है. काय माणूस आहेस रे. धड दे काय. पण मी काय म्हणते तिकडे. काय बाकी बायको काय म्हणते आपली. आपली. पायताना मारीन तुला रिस्पेक्ट दिला रे. अच्छा, अच्छा. आपली तुझी आपली असं म्हणलं. अच्छा अच्छा. कसं आहे, सवय नाही ना रिस्पेक्टची. हा? घरात खूप रिस्पेक्ट मिळतो मला माहिती आहे ना. काल बाहेर बसून जेवत होता. गप्प बस ना. काय म्हणते बायको अरे कशी? माझा सोड. तुझी बायको काय म्हणती ते सांग. माझी बायको. अरे हॅट. एवढी फालतू. ए! नाही, मला वाटलं तू असं केलं. घाबरती. काय सांगतो. चळा कापती नुसती. वा वा वा. अरे नजराच्या धाकावर ठेवलाय. उठ तिथं उठ बस तिथं बस. वा, वा. ए! असा धाक पाहिजे. असा अरे धाक. मी जेवल्याशिवाय जेवत नाही. काय माझ्या उष्ट्या ताटात जेवती. काय बात आहे. वा, अरे वा. धाकात. धाकल. सांग ना काय जोक मला तरी कळू दे. काय नाही झालं? नाही, कुणी जरा मिस कॉल टाकला जरा चेक कर. अरे मेसेज आहे मेसेज. मेसेज हा. आहे. वाच जरा वाच. का तू वाच की. नाही ते मेसेज वाचायचा चष्मा मी आज आणला नाही. इंग्लिश वाचता येत नाही. सांग ए वाचे. सुनई ना कोण. बायको आहे माझी. अरे हा. हा. हे बघा भाजी घेऊन लवकर घरी या. रस्त्यात थापा मारत बसू नका.
नाही तर तंगड तोडून हातात देईन. कळलं काय? फुली फुली. अरे मा फुली फुली. कळलं का? फुली फुली. हे फुली फुली काय रे? ते मार्केट मधनं फुलं घेऊन जायची. तुझी पैसे छापायची मशीन आहे ना? आता बंद पडली ना दादा, बंद पडली. अरे काय तूच दे बा 100 रुपये. हा? घरात रॉकेल नव्हतं, बायकोली रॉकेल घेऊन येणं गिळायला मिळणार नाही, तर बाहेर पडलो तू भेटला. दे बाबा रॉकेल तरी घेऊन येतो. माणूस आहेस रे, घे. थँक्यू थँक्यू. जा जा. हा. आणि ऐक काय हे, काय आज तरी बायकोचा मार खाऊ नको. ए आता बायको मला मारत नाही, हा. हल्ली पोरगाच तुडवतो. चल. तर मंडळी, यानंतर मी विनंती करू इच्छिते माननीय आमदार श्री आशुतोष दादा काळे साहेब यांनी प्लीज स्टेजवर यावं आणि माननीय काका कोयटे यांनी प्लीज स्टेजवर यावं, ही विनंती करते. साहेब, जनतेचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, खूप उदात्त प्रेम आहे आणि त्याच प्रेमाखातर तुम्ही सगळ्यांसाठी 2 शब्द बोलावे ही नमस्कार कोपरगावकर. गेल्या 3 आठवड्यापासून या निवडणुकीच्या धामधुमीत, या निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचार सभा, रॅलीज या धकाधकीच्या काळामधून थोडासा विरंगुळा मिळावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला गेला. खरं तर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या या सर्व कलाकारांचं या ऐतिहासिक कोपरगाव नगरीत मी प्रथमतः मनपूर्वक स्वागत करतो. कोपरगावची ही एकेकाळची कला पंढरी, राज दरबारात असलेले मानाचे स्थान असलेले शाहीर परशुराम, आपल्या कलेचा अटकेपार झेंडा रोवणाऱ्या कला सम्राज्ञी कौसल्याबाई कोपरगावकर, ज्या गाण्यावर नुसते स्वर जरी काने पडले तरी केरळपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येकाच्या भारतीयाच्या अंगावर रोमांच उभे राहतात, अशा ए मेरे वतन के लोगो या गाण्याचे संगीतकार सी रामचंद्र यांच्या कोपरगाव नगरीत आलेल्या सर्व कलाकारांचे मी मनापासून स्वागत करतो. कला संस्कृतीला जोपासना प्रोत्साहन देणारी ही आमची कला पंढरी, कलेसोबत हजारो वर्षाचा समृद्ध पौराणिक वारसा लाभलेले हे कोपरगाव, गुरु शुक्राचार्यांची नगरी, प्रभू आणि माता सीता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, एकेकाळची गुलाची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं कोपरगाव आज विविध क्षेत्रात प्रगती करीत आहे. आपलं कोपरगाव बदलत आहे. आशुतोष दादांच्या साथीनं विकासाचा रथ कोपरगावचा असाच गतिमान राहणार आहे. आली. मी या ठिकाणी सर्व कलाकारांना विनंती करू इच्छितो की आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली पुढच्या जास्तीत जास्त 2 वर्षामध्ये जे शाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह आम्ही बांधणार आहोत, त्या खुले नाट्यगृहात देखील हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी आजच तुम्हाला कोपरगावकरांच्या वतीनं मी निमंत्रण देत आहे. कोपरगावकरांनो, एक विकासाचं व्हिजन घेऊन आम्ही पुढे आलेलो आहोत. स्वच्छ, समृद्ध, सुरक्षित आणि स्मार्ट कोपरगाव हा आमचा ध्यास आहे. माननीय अजितदादांचे पाठबळ आणि आशुतोष दादांची समर्थ साथ या जोरावर आपण सर्वांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करणार, यासाठी एक नगराध्यक्ष आणि 30 नगरसेवक अशी टीम कोपरगावात सज्ज झाली आहे. हे विजन प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्या विजनमध्ये एकही क्षेत्र असं नाही की ज्याला आम्ही स्पर्श केलेला नाही, एकही घटक असा नाही की ज्याच्या आमच्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये समावेश झालेला नाही. या व्हिजन डॉक्युमेंटनुसार प्रत्येक प्रभागामध्ये उद्यान असेल, 3 प्रभाग मिळून एक उद्योग मंदिर असेल. या उद्योग मंदिरामध्ये कोपरगावातल्या ज्या महिला इच्छुक असतील त्या सर्व महिलांना त्यांच्या हाताला काम मिळेल. महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी, खरं तर किती लाडक्या बहिणी आहेत इथं कृपया हात वर करा. प्रत्येक प्रचार सभेत मी या लाडक्या बहिणींना सांगितलेलं आहे, तुम्हाला दर महिन्याला आशुतोष दादा हा तुमचा लाडका भाऊ
दर महिन्याला लाडक्या बहिणींचं अनुदान पाठवतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री ज्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या आहेत ते दर महिन्याला तुमच्याकरता त्या तिजोरीच्या चाव्या उघडतात आणि दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये पाठवतात. पण मी प्रत्येक सभेत आवाहन केलं त्याप्रमाणे हे पैसे तुम्ही घर खर्चाकरता खर्च करू नका. ते तुमच्या सासू सासऱ्यांच्या आजारपणाला, मुलाबाळांच्या शिक्षणाला, तुमच्या घर प्रपंचाला लावू नका. तुमच्या घर प्रपंचाची व्यवस्था जसं तुम्हाला दर महिन्याला हा लाडका आशुतोष दादा, तुमचा भाऊ आणि अजित दादा दर महिन्याला पैसे पाठवतात, तसं तुम्हाला घर खर्चाकरता उत्पन्न मिळवून देण्याची जबाबदारी हा तुमचा कोपरावचा लाडका काका घेणार आहे. कोपरगावकरांनो, नगरपालिकेमध्ये स्थिर आणि शाश्वत उत्पन्नासाठी अधिकाधिक गाळ्यांची निर्मिती आम्ही करणार आहोत. जे कोपरगावचं बस स्थानक, जे कोपरगावचं प्राईम लोकेशन आहे, त्या लोकेशनवर बांधलेलं बस स्थानक विरोधकांनी उलट्या दिशेनं बांधलेलं आहे. खरं तर त्या बसस्थानकामध्ये कोपरगावच्या सर्व विस्थापितांचं पुनर्वसन होऊ शकतं आणि आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली आणि 30 नगरसेवक आणि मी नगराध्यक्ष हे सर्व विस्थापितांचं पुनर्वसन पुढील 2 वर्षामध्ये नक्की करणार आहोत. कोपरगाव नगरपालिकेचं कामकाज हे अधिकाधिक डिजिटल करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. कोपरगावच्या युवकांना खेळण्यासाठी कोपरगावच्या बाहेर गेलेलं क्रीडांगण आम्ही कोपरगावमध्ये परत आणणार आहोत. आरोग्य, शिक्षण, संस्कृती, ज्ञान, कला, क्रीडा अशा सर्व क्षेत्रांचा समावेश असलेलं हे विजन आहे. आम्ही इथं थांबलो नाही. निधी कुठून आणायचा, कामे कशी मार्गी लावायची यासाठी आम्हाला आशुतोष दादांचं मार्गदर्शन मिळणार आहे. पहिल्या 100 दिवसात आम्ही काय करायचंय, 1 वर्षात काय करायचंय, 3 वर्षात काय करायचंय, 5 वर्षात काय करायचंय याचा कालबद्ध कार्यक्रम आमदार आशुतोष दादांनी आम्हाला तयार करून दिलेला आहे. त्याप्रमाणे पहिल्या 100 दिवसात आम्ही मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणार आहोत आणि मोकाट विरोधकांचा सुद्धा बंदोबस्त करणार आहोत. महिलांसाठी स्वतंत्र शौचालय कोपरगाव शहरात बांधणार आहोत. पार्किंगसाठी जागा निश्चित करणार आहोत. पहिल्या 100 दिवसात किमान 1000 झाडांची लागवड करणार आहोत. कोपरगाव नगरपालिकेचं कामकाज वेबसाईटवर आणणार आहोत आणि 100 दिवसापासून पुढच्या 25 वर्षाचा हा विकासाचा मार्ग आहे. आपली टॅगलाईन आहे, काम करत आलो आहे, काम करत राहू. हा विकासाचा रथ आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली आणखी गतिमान होणार आहे. तरुणाईला आम्ही ऊर्जा देणार आहोत. कोपरगावमध्ये बदल दिसणार आहे, बदल घडणार आहे आणि कोपरगाव राज्यामध्ये 1 नंबरचा आपल्याला बनवायचं आहे. याकरता आपण सर्वजण आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली जे घड्याळच्या चिन्हावर 30 नगरसेवक आणि मी नगराध्यक्ष करता उभा आहे, आम्हाला निवडून द्या अशी विनंती मी करतो. जाता आता एक छोटीशी बातमी माझ्या कानावर आत्ता आलेली आहे. एक बातमी माझ्या दृष्टीने अशीच महत्वाची आहे. ज्या समता पॅटर्नचं विरोधकांना ॲलर्जी झालेली होती, ज्या समताच्या मागे विरोधकांनी चौकशीचा ससेमिरा लावला होता आमच्या काही थकबाकीदारांना हाताशी धरून, त्या चौकशीला आता पूर्णविराम मिळालेला आहे. सहकार मंत्र्यांनी ही चौकशी थांबवलेली आहे. ही चौकशी थांबवताना समताचं कामकाज कसं शिस्तबद्ध आहे, जे अजितदादांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की काकांच्या समताचं काम शिस्तबद्ध आहे, नियोजनबद्ध आहे. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचं सहकार खातं ज्या राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये आहे, त्या अजितदादांनी ज्या मला शिफारस पत्र दिलं होतं, त्या शिफारस पत्राला सुद्धा डावलून विरोधकांनी त्यामध्ये अडचणी आणण्याचा प्रयत्न केला होता. आणि विरोधकांचं काम एकच, आशुतोष दादांच्या कामामध्ये अडचणी आणायच्या, आशुतोष दादांच्या कामामध्ये खोडा घालायचा. यांचं नावच आपण काय ठेवलेलं आहे, खोडा पार्टी. तेव्हा या खोडा पार्टीचा पराभव करण्यासाठी आणि आशुतोष दादांच्या पॅनलचा विजय निश्चित करण्यासाठी आम्हाला साथ द्या. कोपरगाव नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित हा कार्यक्रम, या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व कलाकार, नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकाजी कोयटे, सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, मला कल्पना आहे आपण सर्वजण कार्यक्रम बघण्यासाठी जास्त उत्सुक आहात, म्हणून जास्तीचा वेळ आपल्या सर्वांचा घेणार नाही.
एवढीच विनंती करेल का आपण सर्वांनी मला 2024च्या गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला आमदार म्हणून दुसऱ्यांदा काम करण्याची संधी दिलेली आहे आणि त्या टर्मचे 4 वर्ष अजून बाकी आहे. मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. जो काही निधी आपल्या कोपरगाव शहरासाठी त्या ठिकाणी लागतो तो निश्चितपणाने मी राज्य शासनाकडून मंजूर करून आणणार आहे. परंतु मी आणलेला निधी प्रामाणिकपणे आपल्या कोपरगाव शहरासाठी खर्च जर करायचा असेल, नियोजनबद्ध खर्च करायचा असेल, तर त्या ठिकाणी माझ्या हक्काचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक असणं फार गरजेचं आहे. कारण आपण इतिहास पाहिलेला आहे. इतिहास असा आहे का आपल्या विरोधकांनी कायम आपल्या चांगल्या कामामध्ये खोडा घालण्याचं काम केलेलं आहे. कोर्टात असेल, सभागृहामध्ये असेल, कायम विरोधी ठराव करायचे आणि त्यांना आपल्या कामाशी कुठलंही घेणं देणं नाही. आणि म्हणून आपण सर्वांना विनंती आहे, मी काही ही सत्ता दुसऱ्या कुठल्याही कामासाठी त्या ठिकाणी अपेक्षित नाही. फक्त आणि फक्त आपले कामं, आपल्या अडचणी त्या ठिकाणी दूर व्हाव्यात आणि म्हणून ही सत्ता एका बाजूनी त्या ठिकाणी असली पाहिजे एवढी विनंती आपल्या सर्वांना करतो. आपण सर्वजण मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीने सर्व कलाकारांचे मनापासून स्वागत करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.